चाललो भावा बहिणींनो आपल्या गावाकडे. हे बघा 1620 रुपयाची औषधी घेतली. चाललो आता 1620 रुपये चुना लावला. थोडंसं पण आपलं किराणा सामान घेतलं जे लागते ते आपल्या जीवनासाठी. तर चाललो मी आता घराकडे. आता हे बघा बाजारपेठेमध्ये आलो होतो. काय नावाची बाजारपेठ आहे आपली, जवळपास आहे आपल्या. चाललो आता. कसं आहे फवारण्यात देता पण ते लागतच नाही. आता एक थोडीशी पॉवरफुल भेटली एक औषधी, पॉवरफुल रिजेट नावाची. सोबती पुन्हा त्याला पुन्हा मोनोक्रोटो फास्ट आयटाप घेतलं. आयटाप आता पाहतो म्हणलं फवारून होते का फायदा माहीत नाही. झाला तर बरा होते फायदा. आता पाणी तर पाणी येत नाही. काल आम्ही खत पेरलं काल. बघा काही दिसत नाही वातावरण. पाणी येईन बा असं काही दिसत नाही वातावरण. आता चांगले आभाळामध्ये तलावे दिसते कधी कधी. खूप ढगाळे वातावरण होते, अंधार पडते कधी कधी, पण पाणी नाही येत का. ते मुयार पाणी येते, सडा टाकल्यासारखं पाणी येते. फवारणी फुकट जाते, खत काही लागत नाही. अशी कंडिशन आहे या पाण्याची. आणि आता 15-20 दिवस नाही आला ना पाणी, कपाशा वाढते. प्रत्येकाच्याच कपाशा वाढते, आमचीच नाही वाढत, प्रत्येकाच्याच वाढते कपाशा. पण आता पाण्याची आता गरज आहे. यावर्षी खर्च लागला भक्कम. खताचे भक्कम लागला खर्च 10-26 खत किती दुनियाचा महाग आहे. आणि रासायनिक औषधी दुनियाची महाग आहे, भरपूर लागत आहे खर्च. पण आता नफा किती होते माहीत नाही. ती आता शेवट समजते. आता नफा तोटा सर्व काही. शेतकऱ्याला कसं आहे जुवा खेळल्यावाने भावनं. आज खर्च करायचा, उद्या फायदा होईल किंवा नाही हे काही आम्ही सांगू शकत नाही. म्हणजे कोणती पिकावर शान आहे. गावाकडे एक मन आहे. ते मन खरोखरच जेव्हा पिकन तेव्हाच खरं, नाही तर काही नाही, नाव ना खोटं. अशा गोष्टीचा ते आता भावांनो शेतकऱ्याच्या जीवनातल्या. तुमचं मत काय यावर सांगा तुम्ही कमेंट करून. नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करून ठेवा. गावाकडचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया. नमस्कार.